आपला हा इनपुट जो कॉक आहे तो आपण याच्या फिल्टरच्या माध्यमातून कचरा वगैरे साफ करण्यासाठी आपण फिल्टर लावलाय. ह्याला ऑन करायचं, असा कॉक चालू करायचा म्हणजे वरचं पाणी येणं चालू होईल. याला पॉवर ऑन करायची. पॉवर ऑन केल्यानंतर हा हिरवा होऊ द्यायचा. हिरवा झाल्यानंतर पाणी पडलं तरी ते केंगन नाही आहे, हे बघा हिरवा झालं आणि मग याला ऑन करायचं. हे ॲरो सुरू होते. केंगन वॉटर 9.5 जे सांगते सुद्धा, जोपर्यंत हे सांगत नाही तोपर्यंत हे पाणी घ्यायचं नाही, म्हणजे आपल्याला प्रॉपर केंगन नाही भेटणार. ओके, हे बघ. आणि त्याचा कलर पण दिसतो मॅडम. बोलते मॅडम बघा, दिसतं केंगन. आता मी क्लीन वॉटर टाकतो, हिरवं म्हणजे आपल्याला वेगळं करायची गरज नाही. ब्युटी डायरेक्ट गेलो, म्हणजे जसा पीएच आहे तसा डायरेक्ट कलर येते त्याच्यामध्ये. हे नवीन आली सिस्टम याच्यामध्ये. आणि हा याच्यामध्ये बघा लाईट दिलाय. मी बोलतो ना याच्यामध्ये नवीन मॉडेल आहे हा लाईट आहे. याच्यात इन्हान्सर टॅग जसं खाली तसं आपल्याला दिसेल पण. आणि हे सर्वात शेवटचं जे आहे हे स्ट्रॉंग ऍसिडिक, म्हणजे भाजीपाला धुण्यासाठी. आणि त्याच वेळेस इकडनं जे निघेल ते 2.5 pH, म्हणजे आपल्याला स्ट्रॉंग बॅक्टेरिया वगैरे किल करण्यासाठी, चर्मरोग जे असतात त्याला ही पाणी घ्यायचं जखमेवर स्प्रे करायसाठी. फक्त आता सुरुवातीला काय करा, 2-4 दिवस तुम्ही फक्त हे 9.5 pH चालू करा. सध्या सुरुवातीला फक्त 9.5 pH तुम्ही प्या. काही दुसरे याला भाजीला वापरायला, स्वयंपाकाला सुद्धा 9.5 वापरायचं. सगळ्या ठिकाणी 9.5 वापरायचं. ओके, सुरू झालं ना. आपल्याला 9 pH घ्यायचं आणि याला दाबायचं. हा बॉल जिथं ब्लिंक करेल हे बघा, परत इथं जाईल, परत इथं जाईल, म्हणजे ज्याच्यावर हा लाईट चमकतो ते पाणी आपल्याला मिळतंय. हे जे निळं बटन आहे ते 3 लाईट सेट करायचं. फक्त हे 3 साठी हे आहे. मी तुझ्या लक्षात आलं. मला चालू